सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. पण मायसेल्फ अतुलिस मोरे. आपला जो टॉपिक स्टार्ट आहे त्या टॉपिकचं नाव आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. यामध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ज्या काही सेलच्या बाउंड्रीज आहेत, ज्याला की प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल म्हणतो, या दोघांबद्दल कालच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल डिस्कस केलेलं आहे. आजचं लेक्चर आपल्याला थोडं सेलच्या आत एंट्री करायची आहे आणि सेलच्या आत एंट्री केल्याबरोबर आपल्याला असे 4 सेल ऑर्गनल डोळ्यासमोर दिसतात की ज्यांचं काम एकमेकांवर डिपेंडंट आहे, पण त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन कम्प्लिटली वेगळं आहे. मला काय म्हणायचं आहे का, जसं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडीज, लायझोझोम आणि व्हॅक्युअल्स. These are the 4 cell organelles. Their function is completely different. Their structure is also different, but together they work as a single unit. हे चौघजण जे एका युनिट प्रमाणे काम करतात. और आपण असं म्हणू, देअर वर्क टुगेदर कोऑर्डिनेटेड. त्यांचं जे वर्क आहे ते कोऑर्डिनेटेड आहे आणि अशा ऑर्गनलला ॲक्च्युली बोललं जातं एंडोमेम्ब्रेन सिस्टम. So what is the endomembrane system? The organelles which are distinct in their structure and distinct in their function, but work together as a coordinated unit, or they work coordinated together. म्हणजे ते एकत्र जेव्हा येतात तेव्हा संपूर्ण काम कोऑर्डिनेटेड मॅनरनं करतात. ज्यांचं फंक्शन कोऑर्डिनेटेड आहे, एकमेकावर डिपेंडंट आहे, त्या 4 ऑर्गनलला एकमेकाचे एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे पार्ट म्हणतात. आणि हे एंडोमेम्ब्रेनचे सिस्टमचे हे 4च पार्ट मेन आहेत: एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडीज, लायझोझोम आणि व्हॅक्युअल. माइटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, पेरॉक्सिझोम इज नॉट अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. सो लेट्स स्टार्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय एंडोमेम्ब्रेन सिस्टम फर्स्ट अँड देन वी विल एलॅबोरेट इट. तर बाळांनो पहा, पहिला पॉईंट हाच येतो की व्हॉट इज मीन बाय एंडोमेम्ब्रेन सिस्टम. पहिल्यांदा सेलचं आपण टॉपिकचं नाव लिहू. टॉपिकचं नाव आहे आपलं सेल द युनिट ऑफ लाईफ. Just a minute. Cell, the unit of life. Cell, the unit of life. आपल्या लाईफचं जे बेसिक युनिट आहे त्याला काय म्हणतो आपण? सेल. आता क्वेश्चन हा आहे की सेल द युनिट ऑफ लाईफमध्ये एंडोमेम्ब्रेन सिस्टम काय आहेत, त्याचे कोणते कोणते पार्ट्स असतात, आणि त्यातला जो पहिला आहे त्याचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याबद्दल आज आपल्याला डिटेल डिस्कस करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. द नेम ऑफ टुडेज पॉईंट इज एंडोमेम्ब्रेन सिस्टम. आजच्या पॉईंटचं नाव काय बाळांनो? एंडोमेम्ब्रेन सिस्टम. आता हा सेलच्या आत एंट्री केल्याच्या नंतरचा पहिला ऑर्गनल आपल्याला दिसलेला आहे. एक ऑर्गनल नाही आहे बेसिकली, दिस इज अ ग्रुप ऑफ 4 ऑर्गनल. 4 ऑर्गनलचा पार्ट आहे ज्याला आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टम असं नाव देत आहोत. तर काय आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टम? तर एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये पहिलं वाक्य, दीज आर सम मेम्ब्रेनस ऑर्गनल. हे असे काही मेम्ब्रेनस ऑर्गनल आहेत. मेम्ब्रेनस ऑर्गनल म्हणजे ज्याला मेम्ब्रेन आहे, जसं की रायबोझोम डू नॉट हे होतं मेम्ब्रेन. प्रोकॅरियोटिकमध्ये आपण इन्क्ल्युजन बॉडीज पाहिलं होतं, त्याला पण मेम्ब्रेन नव्हत्या. तर रायबोझोम इन्क्ल्युजन बॉडीज अशा आहेत की ज्यांना मेम्ब्रेन नाही आहे, पण एंडोमेम्ब्रेन सिस्टम तो पार्ट आहे ज्याला मेम्ब्रेन आहेत. सो दीज आर नथिंग बट द मेम्ब्रेनस ऑर्गनल. बाळांनो आहे का? सो व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट द मेम्ब्रेनस ऑर्गनल. दीज आर मेम्ब्रेनस ऑर्गनल. हे असे मेम्ब्रेनस ऑर्गनल आहेत. पुन्हा सांगतो, दे आर डिस्टिंक्ट इन देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन. असे ऑर्गनल विच आर distinct in the structure and function, which are distinct in structure and function. Structure and function. काही जण म्हणतात सर डिस्टिंक्टचा अर्थ काय? डिस्टिंक्ट म्हणजे अतिशय डिफरंट असणे, वेगवेगळे असणे. सो दे आर डिस्टिंक्ट इन देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन आहे याचा अर्थ डिस्टिंक्ट असणे म्हणजे दे आर डिफरंट. ते डिफरंट आहेत कशा कशामध्ये? दिसायलाही म्हणजे स्ट्रक्चरमध्ये, आणि बिहेव करायलाही म्हणजे फंक्शनमध्ये. ज्यांचं दिसणं आणि फंक्शन करणं कम्प्लिटली वेगळे आहे. द ऑर्गनल विच आर डिस्टिंक्ट इन देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन, बट टुगेदर दे ॲक्ट ॲज अ सिंगल बट टुगेदर दे ॲक्ट ॲज अ बेसिकली कोऑर्डिनेटेड मॅनर. ते जे सर्वजण सोबत आहेत ते कोऑर्डिनेटेड मॅनरनं काम करतात. ते वेगवेगळे आहेत. बट जस्ट अ मिनिट. तर मी पुढचा पॉईंट असा लिहिणार आहे, दे आर डिफरंट इन देअर स्ट्रक्चर अँड डिफरंट इन देअर फंक्शन. स्ट्रक्चरमध्ये फंक्शनमध्ये वेगवेगळे आहेत, पण त्याबद्दल पॉईंट काय लिहायचं आहे?
त्यांचं जे वर्क आहे, वर्क इज कोऑर्डिनेटेड. त्यांचं काम कोऑर्डिनेटेड मॅनरनंच घडतं. एकाचं काम दुसऱ्यावर डिपेंडेंट, दुसऱ्याचं काम तिसऱ्यावर डिपेंडेंट आहे. वेन दे वर्क टुगेदर, जेव्हा ते एकत्रित काम करतील बाळांनो, तेव्हा आपण असं म्हणू त्यांचं काम कसं आहे, कोऑर्डिनेटेड काम आहे. तर एक्झाममध्ये ज्या ठिकाणी कोऑर्डिनेटेड वर्क तुम्ही नाव वाचणार, लक्षात ठेवायचं दे आर बेसिकली स्पीकिंग अबाउट द एंडोमेम्ब्रेन सिस्टम. ते एंडोमेम्ब्रेन सिस्टमबद्दल डील करत आहे ते लक्षात ठेवा. मग ज्यांचं बेसिकली स्ट्रक्चर आणि फंक्शन वेगळं आहे पण ते चौघं एकमेकावर डिपेंडंट काम करतात, असे कोणते कोणते एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे पार्ट आहेत, तर त्या एंडोमेम्ब्रेन सिस्टमच्या पार्टमध्ये मी 4 जणांची नावं लिहिणार आहे. ओके, सो दीज आर द 4 सेल ऑर्गनल, दे वर्क टुगेदर. वर्क टुगेदर म्हणण्यापेक्षा एकमेकावर डिपेंडंट त्यांचे कामं आहेत. जसं की नंबर 1 आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सर्वात पहिला पार्ट जो आहे तो आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एक्झाममध्ये विचारतात विच अमंग द फॉलोइंग आर द पार्ट ऑफ अ एंडोमेम्ब्रेन सिस्टम, की विच इज नॉट अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे कोणते पार्ट आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. कोण एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट नाही असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मग आता मला सांगा, एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पहिला पार्ट आहे ER, दॅट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दुसरा पार्ट असणार आहे गॉल्जी बॉडीज. गॉल्जी बॉडीजला वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं, गॉल्जी बॉडीज, गॉल्जी ॲपॅरेटस, प्लॅन्ट गॉल्जी बॉडी असेल तर डिक्टिओझोम्स, ते आपण सेकंड पुढच्या लेक्चरमध्ये डील करू. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे लायझोझोम, लायझोझोम्स. आणि चौथा जो लास्ट पार्ट आहे दॅट इज नोन ॲज दी व्हॅक्युअल्स. सो दीज आर द 4 पार्ट्स, देअर वर्क इज कोऑर्डिनेटेड. यांचं काम कोऑर्डिनेटेड मॅनरनं चालतं. आता तुम्ही म्हणणार सर काम कसं कोऑर्डिनेटेडनं चालतं, हे तेव्हा तुम्हाला समजेल जेव्हा आपलं लेक्चर एक्झॅक्टली कंप्लीट होईल. एक्झॅक्टली एक लेक्चर नाही, हे 4ही लेक्चर जेव्हा आपले कंप्लीट होतील तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणजे जेव्हा तुम्ही ER पाहणार, गॉल्जी बॉडीज पाहणार, लायझोझोम, व्हॅक्युअल्स सर्वांना कलेक्टिव्हली जेव्हा डील करणार तेव्हा कळेल की कसं ERचं काम GB करतं, GBचं काम लायझोझोम करतो. कमी वर्डमध्ये मी सांगतो, व्यवस्थित पहा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा प्रोटीन आणि लिपिड बनवण्याचं काम करतो. ते लिपिड आणि प्रोटीनला पॅकेज करणं, तो मॉडिफाय करणं गॉल्जी बॉडीज करतं. आणि लायझोझोम त्याला एक्झॅक्ट पॅकेज करतं आणि त्याला प्रायमरी एन्झाईममध्ये कन्व्हर्ट करतं. नंतर बेसिकली ते ॲक्टिव्ह एन्झाईम होतात आणि नंतर डायजेशनला हेल्प करतात. म्हणजे विचार करा की जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसता तर प्रोटीन नसते ना लिपिड असतं, प्रोटीन लिपिड नसतं तर त्याला पॅकेजिंग मॉडिफिकेशन नसतं, आणि तेच जर नसतं तर लायझोझोममधले डायजेस्टिव्ह ज्युसेस बनले नसते. म्हणजे सर्वांचं काम एकमेकावर डिपेंडंट आहे. व्हॅक्युअल जर घेतलं तर प्लांटमध्ये, लायझोझोम घेतलं तर ॲनिमलमध्ये. मग मी इन शॉर्ट असं म्हणू शकतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडीज आणि व्हॅक्युअल्स हे तिघंजणं जे आहेत ते बेसिकली प्लांटमधले एंडोमेम्ब्रेन सिस्टम आहे. आणि जर लायझोझोम, गॉल्जी बॉडीज, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरचे 3 जर घेतले तर ते ॲनिमलमधले एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट कव्हर करतात. करेक्ट. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट वन दॅट इज नोन ॲज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जो सर्वात पहिला पार्ट आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तो आज आपल्याला डील करायचा आहे. तर मी पहिल्यांदा पॉईंटचं नाव लिहितोय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो व्हॉट इज द नेम ऑफ पॉईंट, दॅट इज नोन ॲज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आता भरपूर जणांनी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 9-10th पासून डील केलेलंच आहे, त्यांना वाचलेलंच आहे. पण एक्झॅक्ट काही जणांना कन्फ्यूज होतं की सर हा पार्ट कोणत्या ठिकाणी असतो, ते कसं काम करतं, ते सर्वच. तर त्याबद्दल आज पूर्ण डिटेल डिस्कस करूया. आणि मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही NCERT चांगली वाचत असताल, आउट ऑफ NCERT खूप कमी जात असताल, NCERTच्या डाटाला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करत असताल, बोर्डवर लिहिलेल्या नोट्सला थोरली पाहत असताल. या सगळ्या गोष्टी जर लाईन टू लाईन केल्यात बाळांनो, तुम्ही मेडिकलच्या सीटपासून दूर नाही आहेत, चांगला स्कोर येऊ शकतो. सध्या कसं झालं आहे की नांदेड, लातूर हे जे काही कोटा, जे मेन सिटी जे आपण नावं घेतो त्यांच्यामध्ये इतकी रश आहे, तर प्रत्येक मुलाला असं एक फील आहे की आपण त्या ठिकाणी जर गेलो, त्या ठिकाणी जर तेवढ्या गर्दीमध्ये जर आपण एक पार्ट बनलो तर आपलाही रिझल्ट येईल. बाळांनो, निकाल हा बेसिकली फक्त स्टडीचा असतो. जर तुम्हाला NCERT घरी बसून जर तुमच्या येत असेल, तुम्ही ज्या कुठे आहात, तुम्ही नांदेड राहा, लातूर, परभणी किंवा एखाद्या चंद्रपूर, गडचिरोली, कोणत्या एखाद्या ट्रायबल अशा एरियामध्ये की ज्या ठिकाणी असेसेबल नाही आहे एज्युकेशन, पण जर समजा तुम्ही तिथे बसून जरी आपले व्हिडिओ लेक्चर्स पाहिले किंवा अजून कोणता सोर्स जो तुम्हाला योग्य वाटतो, तुम्ही जर कंटेंट जर चांगला केलात बाळांनो, तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. आणि जर नांदेडला असाल तर ऑलवेज वेलकम. खरंच एज्युकेशन छान आहे इथे म्हणा, लातूरला म्हणा. माझं म्हणणं इतकंच आहे की सर्व विद्यार्थ्यांना माझी एकदम तळमळीची विनंती आहे, कम्प्लिटली NCERT बेस्ड राहा.
सध्या बाहेरचे जेवढे काही कोचिंग दिसत आहे तर प्रत्येकामध्ये आउट ऑफ एनसीईआरटीमध्ये जाण्याचा कंटेंट मला खूप जास्त दिसतोय. माझी दोन्ही हात जोडून तुम्हाला विनंती इतकीच आहे, तुम्ही स्वतःला फक्त रेस्ट्रिक्ट ठेवून कंप्लीट एनसीईआरटी ओरिएंटेड संपूर्ण 38ला 38 टॉपिक, 11वीचे 22 आणि 12वीचे 16 टॉपिक एकदम छानपैकी करा. एकदा तुमचा टॉपिक जर परफेक्ट झाला तर मॅटर नाही करत की तुम्ही कोणत्या ठिकाणी कोचिंग केली, कोणत्या ठिकाणी कसा स्टडी केला. मॅटर हे करतं की तुम्हाला 38 टॉपिक येतात का. ओके, तर त्याबद्दल आपण जरा जास्त बोलू नये, आपण आपल्या सिलेबसवर रेस्ट्रिक्ट होऊ. तर पाहिजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं नाव दिलेलं आहे. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक्झॅक्ट काय आहे, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्याला तेव्हाच डिस्कस करता येईल बाळांनो जेव्हा आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली, त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चरही आपल्याला पाहता आलं. मग मी असं म्हणू का, बेसिकली द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रिव्हिल्ड द स्ट्रक्चर ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या डिस्कवरीनंतर व्यवस्थित पाहता आलं. तर मी असं म्हणतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शोज काय शोज द स्ट्रक्चर ऑफ ER. ERचा अर्थ असतो बाळांनो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनं आपल्याला दाखवलेलं आहे. त्याने काय दाखवलेलं आहे, जेव्हा आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली एखाद्या सेलला असं झूम करून पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं देर इज अ सम ट्युब्युलर, व्यवस्थित पहा, द ट्युब्युलर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर इज देअर. ट्युब्युलर म्हणा किंवा त्याला रेटिक्युलेट म्हणा, दिस इज अ हायली ट्युब्युलर अँड द रेटिक्युलर स्ट्रक्चर, ट्युब्युलर अँड रेटिक्युलर स्ट्रक्चर इज ऑब्झर्व्ड है ना. ट्युब्युलर अँड रेटिक्युलर स्ट्रक्चर आहे जे की सायटोप्लाझममध्ये स्कॅटर्ड झालेलं आहे, विच इज स्कॅटर्ड इंटू सायटोप्लाझम. इट इज स्कॅटर्ड इंटू सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये हे पूर्ण स्ट्रक्चर स्कॅटर्ड झालेलं आहे. मग आता हे जे स्ट्रक्चर सायटोप्लाझममध्ये स्कॅटर्ड झाले ट्युब्युलर स्ट्रक्चर, हे मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा तुम्ही पाहता तर या स्ट्रक्चरमुळे काय होतं बरं, याने हे स्ट्रक्चर कुठून अराईज होतं, कुठं संपतं, ते संपूर्ण डिटेल स्ट्रक्चर मी तुम्हाला बोर्डवर काढून दाखवतो. आता इतकंच लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या डिस्कवरीनंतर असं लक्षात आलं की काही ट्युब्युलर रेटिक्युलर स्ट्रक्चर आहे जे की न्यूक्लियसच्या आजूबाजूला कुठेतरी असं रेटिक्युलर फॉर्ममध्ये सायटोप्लाझममध्ये स्कॅटर्ड झालेलं आहे. इट इज अ स्कॅटर इंटू द सायटोप्लाझम. आणि हे जेव्हा सायटोप्लाझममध्ये स्कॅटर्ड होतं, इट बेसिकली डिव्हाइड द सायटोप्लाझम आणि देअरफॉर आपण असं म्हणू का, इट डिव्हाइड द सायटोप्लाझम. सो इट डिव्हाइड सायटोप्लाझम. याने सायटोप्लाझमला डिवाइड केले. कशामध्ये डिवाइड केले बरं बाळांनो, सायटोप्लाझम डिवाइडेड इंटू टू पार्ट्स. बाळांनो या ठिकाणी सायटोप्लाझम म्हणण्याचा अर्थ मी इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट म्हणू का, कारण हे सगळं सेलच्या आतबद्दल बोलतं. सो इट डिवाइड ॲक्च्युली इंट्रा सेल्युलर पार्ट, इंट्रासेल्युलर सायटोप्लाझमिक पार्टला डिवाइड करतं. त्यामुळे हे स्ट्रक्चर असं दिसतं का पहा. आता मी थोड्याफार प्रमाणात ते स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काही वेळासाठी, पण याचं डिटेल स्ट्रक्चर नंतर पाहायचं आहे. मी असं म्हणेल, हे पहा माझ्याकडे ते एक बेसिकली ही सेल आहे आणि या सेलमध्ये हे सेंटरचं न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या आजूबाजूला हे रेटिक्युलर स्ट्रक्चर आहे. पहा हे रेटिक्युलर स्ट्रक्चर, आणि हे जे रेटिक्युलर स्ट्रक्चर तुम्हाला दिसते बाळांनो, हे स्ट्रक्चर आहे तुमचं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. येस ऑर नो. आता हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमनं जर या सायटोप्लाझमला जर डिव्हाइड केलं तर काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा पार्ट आहे जे सायटोप्लाझमच्या आत काही सायटोप्लाझमचा पार्ट ERच्या आत आला आहे आणि काही सायटोप्लाझमचा पार्ट बाहेर राहिलेला आहे. तर हा जो पार्ट असेल, जस्ट अ मिनिट, मी ते तिथं पार्ट काढूनच दाखवतो वाटल्यास. हे पहा, जर समजा मी इथं अशी जर सेल घेऊ, ओके, सेलच्या नाही इथं डबल मेम्ब्रेन न्यूक्लियस घेऊ युकॅरियोटिक सेलचं, आणि बाळांनो न्यूक्लियसच्या आजूबाजूला समजा हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. काय आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. याची स्टडी आपल्याला बाकी आहे करायची. आता फक्त मी सुरुवातीचा पार्ट सांगतोय. जर हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल तर त्यामुळे सायटोप्लाझमचे तुम्हाला दोन पार्ट दिसत असतील बघा. कोणता पार्ट, हा जो पार्ट आहे हा पार्ट आहे इनसाइड द सायटोप्लाझम, इनसाइड द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि हा वरचा जो पार्ट आहे तो आहे आउटसाइड द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर याला बोललं जातं ल्युमिनल ER. हा जो पार्ट आहे बाळांनो याचं नाव काय आहे, दिस इज नोन ॲज अ ल्युमिनल एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि हा जो पार्ट असेल इट इज अ एक्स्ट्रा ल्युमिनल, कारण ल्युमिनलच्या बाहेर आहे तो. दिस इज अ एक्स्ट्रा ल्युमिनल.
ल्युमिनल म्हणजे बेसिकली जो साईड एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचा जो पार्ट दिसतोय ना, दीज आर द रेटिकुलर स्ट्रक्चर, त्याच्या आतचा. तर रेटिकुलर स्ट्रक्चरच्या आतचा जो पार्ट आहे दॅट इज नोन ॲज अ ल्युमिनल एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम, आणि त्याच्या जर बाहेरचा असेल दॅट इज नोन ॲज अ एक्स्ट्रा ल्युमिनल एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. मग मी असं लिहितो, या पार्टबद्दल काय माहिती, इट इज इनसाइड ER. ल्युमिनल जो आहे तो इनसाइड एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे. हे एक्स्ट्रा ल्युमिनल जे आहे हे आउटसाइड एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे. दिस इज आउटसाइड द एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. काय डाऊट? सो दीज आर द टू पार्ट्स. पण याच पार्टला आपल्याला डिटेल जर डिस्कस करायचं असेल तर बाळांनो आता याचं स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. तर पहा, आता मी सुरुवातीला एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमची डायग्राम काढतो आणि त्याच्यानंतर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिकुला रफ आहे का स्मूथ आहे या सर्व गोष्टींबद्दल आपण त्याला डील करणार आहोत. करेक्ट? तर त्यासाठी सुरुवातीला मला एक छानशी अशी सेलची डायग्राम काढावी लागेल. तर पहा, मी असं म्हणेल दिस इज अ नथिंग बट दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही एक तुमची प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ओके, म्हणजे ही एक तुमच्याकडे सेल आहे आणि तुम्हाला माहिती आहे सेलच्या आत डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तर न्यूक्लियसमधली जी इन्नर मेम्ब्रेन असते बाळांनो, ही इन्नर मेम्ब्रेन ती कंटिन्युअस आहे. पण आउटर मेम्ब्रेन जी असते, आउटर मेम्ब्रेन इज अ डिसकंटिन्युअस अँड इज ॲक्च्युअली टचेस द इन्नर मेम्ब्रेन अँड प्रोड्युसेस द न्यूक्लियर पोर. याबद्दल आपण नंतर डील करणारच आहोत. तर व्यवस्थित पहा बाळांनो, तर या ठिकाणाहून ही आउटर मेम्ब्रेन अशी असेल, इथं टच करेल, पुन्हा ही आउटर मेम्ब्रेन असेल ती इथं टच करेल आणि ही आउटर मेम्ब्रेन असेल जी इथं टच करेल. तर याचा अर्थ न्यूक्लियर मेम्ब्रेन ही दोन मेम्ब्रेननं बनलेली आहे. याचं डिटेल स्ट्रक्चर आपण नंतर घेऊयाच. आणि यू नो न्यूक्लियस जर असेल तर न्यूक्लियसच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असेल, सो DNA किंवा RNA या ठिकाणी जेनेटिक मटेरियल आहे. आता व्यवस्थित आहे का? आता काय होतं, ॲक्च्युली द एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम, दिस रेटिकुलर स्ट्रक्चर अरायझेस फ्रॉम द आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे कोणत्या ठिकाणून अराईज होतं? आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता पहिल्यांदा याला जर मला लेबल करायचं असेल तर मी अशी लेबलिंग करू का सांगा रे. दिस मेम्ब्रेन इज नथिंग बट द आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. दिस इज आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. बाळांनो व्यवस्थित लक्ष द्या, आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेनला एक नाव आहे. न्यूक्लियसला कॅरिऑन म्हणतात. काय म्हणतात? कॅरिऑन. आणि बाहेरची बाजू असेल तर त्याला एक्टो म्हणतात. तर मी याला, आणि थिका म्हणजे मेम्ब्रेन, तर मी आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेनला एक्टो कॅरिओ थिका असं नाव देऊ का रे? पहा, मी पुन्हा काय लिहितोय, आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेनला दुसरं नाव देतो मी, ऑर एक्टो कॅरिओ थिका. इट इज एक्टो कॅरिओ थिका. बाळांनो एक्टो म्हणजे आउटसाइड, कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस आणि थिका म्हणजे मेम्ब्रेन. एक्टो म्हणजे आउटर, कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस आणि थिका म्हणजे मेम्ब्रेन. एक्टो कॅरिओ थिका म्हणजेच आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. पॉईंट इज क्लिअर? बरं, ही आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. आपल्याला सध्या एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचा पार्ट पाहायचा आहे, खूपच इम्पॉर्टंट, ज्याच्यासाठी हे गरजेचं होतं. बरं मला सांगा, ही जी आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे या आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेनवर पण रायबोझोम प्रेझेंट आहेत. तुम्ही म्हणाल सर रायबोझोम जर एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमवर असतात. बाळांनो एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमवर तर असतातच रफवाल्या, पण आउटर मेम्ब्रेनवर सुद्धा पाहायला भेटतात. कोणाच्या? न्यूक्लियसच्या. ही गोष्ट विसरू नका. आणि आता या ठिकाणी तुमचं ट्युब्युलर स्ट्रक्चर इथून चालू होतं. तर हे ट्युब्युलर स्ट्रक्चर असं चालू होईल का? पहा रे बाळांनो. सो दिस इज अ ट्युब्युलर स्ट्रक्चर अरायझेस फ्रॉम द आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. तर आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेनपासून हे स्ट्रक्चर असं स्टार्ट होतं अँड धिस स्ट्रक्चर इज बेसिकली कॉल्ड द एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. तर हे तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे. आणि हे एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईडला जातं तर थोडंसं ट्युब्युलर स्ट्रक्चर बनतं. हे असं का बनतं, कसं, ते संपूर्ण डील करूया आपण हळूहळू. सो दिस इज नथिंग बट द एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. आता व्यवस्थित आहे का? हे जे काही एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचं स्ट्रक्चर आपण इथं ड्रॉ केलेलं आहे याच्यात आपल्याला दोन पार्ट दिसत आहेत. दोन पार्ट कोणते दिसत असतील बरं बाळांनो? याच्यातले जे दोन पार्ट आहेत, एक काम करू आपण, हे जे एक्टो कॅरिओथिका हे एवढं जे पॉईंट लिहिलेलं आहे ना याला थोडंसं मी या बाजूला लिहितो. हे जे आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ना या पार्टला मी डाव्या साईडला लिहितो. जस्ट अ मिनिट. आणि त्याला एक्टो कॅरिओथिका म्हणतात, ते लक्षात ठेवा. ओके, हां. पुन्हा एकदा नाव लिहू. ही जी मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनलाच काय म्हणतात? दिस इज नथिंग बट द आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. आणि आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेनला नाव दिलं होतं आपण एक्टो कॅरिओथिका.
एक्टोकॅरिओथिका म्हणजे आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, दॅट इज एक्टोकॅरिओथिका. आता हा जो पार्ट बाळांनो तुम्हाला दिसतोय, तर या पार्टमध्ये काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. जसं की जो न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळचा जो पार्ट आहे ना, जवळचा पार्ट म्हणजे हे जे बनलेले आहेत, दिस इज नथिंग बट द सिस्टर्नी. हा पार्ट आहे तुमच्या सिस्टर्नीचा. त्याला आपण लेबलिंग करते वेळेस याला नाव देऊ सिस्टर्नी. हा जो पार्ट आहे हा कशाचा पार्ट आहे? सिस्टर्नीचा. आणि हा जो शेवटचा पार्ट दिसतो बाळांनो, या पार्टला बोललं जातं ट्यूबुल्स. हा पार्ट आहे ट्यूबुल्सचा. मग ट्यूबुल्स आणि सिस्टर्नी हे दोघं काय बनवतात? हे दोघं जण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बनवतात. बरं इतकंच नाही, याच्या आजूबाजूला काही अशा स्पेरिकल बॉडीज पण असतात बाळांनो, तुटलेले याचाच पार्ट. अँड दीज स्पेरिकल बॉडीज आर ॲक्च्युली नोन ॲज वेसिकल्स. यांना काय म्हणतात? वेसिकल्स. म्हणजे सिस्टर्नी, ट्यूबुल्स आणि व्हेसिकल्स हे तिघं जण ते आहेत ज्यांनी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बनलेलं आहे. पहा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कोण बनवले? सिस्टर्नी, व्हेसिकल्स अँड ट्यूबुल्स. पण मला एक इसेन्शियल कंटेंट सांगा. अगोदर या तिघांबद्दल थोडीशी माहिती लिहूया का आपण? सिस्टर्नी, व्हेसिकल अँड ट्यूबुल्स. तर या तिघांबद्दल मी सुरुवातीला असं लिहितो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पहा, मला थोडासा स्पेस पाहिजे अजून. हां, इथे लिहितो मी. ER इज ॲक्च्युली कंपोज्ड फ्रॉम, कशापासून बनलेला आहे? 3 पार्ट्स. इट इज कंपोज फ्रॉम 3 पार्ट्स अँड दीज 3 पार्ट्स आर लाईक दिस. पहिला जो पार्ट आहे बाळांनो, त्या पार्टचं नाव होतं सिस्टर्नी, जे तुम्ही पाहिलेले होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ होत्या. त्यानंतर दुसरा पार्ट होता जो प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईडचा, त्याला नाव दिलं होतं ट्यूबुल्स. आणि काही व्हेसिकल्स पण होते. काय होतं? व्हेसिकल्स. मग मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या. सिस्टर्नी, ट्यूबुल्स अँड व्हेसिकल कलेक्टिव्हली प्रोड्युसेस ER. तिघं जण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार करतात. सिस्टर्नीला जर तुम्ही पाहिलं असेल तर सिस्टर्नी तुम्हाला कशाचं स्ट्रक्चर दिसतं? पहा रे, सिस्टर्नीचं स्ट्रक्चर. मला असं वाटतं की हे जे सिस्टर्नी आहेत ह्या पॅरलल आणि अनब्रांच दिसतात का? यांच्याकडे ब्रांचिंग नाही आहे. सो सिस्टर्नी आर ॲक्च्युली एकमेकाला पॅरलल आहेत आणि अनब्रांच्ड आहेत. पण जर समजा बाळांनो तुम्ही ट्यूबुलचा जर विचार केला तर ट्यूबुल पहा, एक दिसायला ट्यूबुलर स्ट्रक्चर पण आहे आणि ब्रांचिंग स्ट्रक्चर पण आहे. ओके, म्हणजे हा जो पार्ट आहे हा थोडा फ्लॅटन पार्ट आहे, हा ट्यूबुलर पार्ट आहे. त्यानंतर हा पॅरलल पार्ट आहे, हा ब्रांच्ड पार्ट आहे. हे दोघांमधले डिफरन्स तुमच्यासमोर मी ठेवतोय. तर तुम्हाला असं लक्षात येईल, ही जी सिस्टर्नी आहे, सिस्टर्नी फ्लॅटन्ड आहे, पॅरलल स्ट्रक्चर आहे, फ्लॅटन्ड अँड पॅरलल. सो दिस स्ट्रक्चर इज नथिंग बट द फ्लॅटन्ड अँड पॅरलल स्ट्रक्चर. आणि जर ट्यूबुल जर विचारले असतील तर ट्यूबुल कसे सांगणार? ट्यूबुल जे आहेत बाळांनो, दॅट इज अ ट्यूबुलर प्लस ब्रांच्ड, त्यांची ब्रांचिंग आहे, इट इज अ ब्रांच्ड. आणि व्हेसिकल जे असतात तर व्हेसिकल बाळांनो, दीज आर द स्पेरिकल बॉडीज, दीज आर नथिंग बट द स्पेरिकल. मग याच पॉईंटला जर पकडून याच्या डायग्राम जर काढा म्हटलं तर असं म्हणू का रे, जे फ्लॅटन स्ट्रक्चर आहे ते ॲक्च्युली असं फ्लॅटन स्ट्रक्चर आणि पॅरलल स्ट्रक्चर आहे. जर ट्यूबुलर स्ट्रक्चर असेल तर ते ट्यूबुलसारखं म्हणजे अशा पार्टनं बनलेलं असेल का? येस. आणि स्पेरिकल जर असेल व्हेसिकल तर व्हेसिकल अशा गोल गोल बनलेले असतील. सो दीज आर द सिस्टर्नी, ट्यूबुल्स अँड व्हेसिकल फ्रॉम विच द युअर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कंपोज्ड. त्याच्यापासून तो बनलेला आहे. काही डाऊट? मग आता असा क्वेश्चन येतो की सर हे तर ठीक आहे, पण आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जेव्हा डिस्कस करतो तेव्हा रफ एंडोप्लाझ्मिक आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक असेही 2 पार्ट पाहतो. त्याबद्दल काय सांगता येईल? तर त्याबद्दल मी आता काही इन्फॉर्मेशन देतो. पहा, जर तुम्हाला हे लक्षात येत असेल की हा जो पार्ट आहे, कोणता पार्ट? ज्या पार्टला तुम्ही म्हणा की इनिशियल पार्ट जो सिस्टर्नीनं बनलेला आहे, जो पार्ट सिस्टर्नीनं बनलेला आहे त्याच्यावर काही ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहेत ज्याला रायबोझोम म्हणतात. सो दीज आर द ग्रॅन्युलर स्ट्रक्चर स्कॅटर्ड ऑन सिस्टर्नी. हे सिस्टर्नीवर काही असे स्ट्रक्चर स्कॅटर्ड झालेले आहेत. तर तुम्ही मला सांगा, हा सिस्टर्नीवर स्कॅटर्ड झाला पार्ट म्हणजे रायबोझोम असेल का? सो दिस मच पोर्शन इज नथिंग बट द रायबोझोम. दीज आर द रायबोझोम्स. रायबोझोमवर प्रेझेंट आहेत. बरं, ट्यूबुलचा पार्ट जर पाहिलं तर ट्यूबुलवर कुठं तुम्हाला तसा रायबोझोमचा पार्ट दिसतो का? नाही. सो ट्यूबुलच्या मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, दे डू नॉट
हॅव रायबोझोम, डू नॉट हॅव रायबोझोम, त्यांच्याकडे रायबोझोम नाही आहेत. मग मला सांगा, ज्या पार्टकडे रायबोझोम आहेत, जे तुम्हाला पार्ट सुरुवातीला दिसतोय, हा एवढा जो पार्ट असेल, दिसते क्षणी बेसिकली हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसेल का? जर या पार्टला जर पाहिलं तर तो रफ दिसतोय, खडबडा दिसतोय, कारण त्या ठिकाणी ER आहेत. जर ग्रॅन्युलर स्ट्रक्चर त्याच्यावर असेल आणि जर तुम्ही हात फिरवला तर थोडा रफ लागेल ना, म्हणून सुरुवातीचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ज्याच्यावर रायबोझोम नाही आहेत, हा सेकंड जो पार्ट आहे त्याचं नाव आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पहिल्याचं नाव आहे बाळांनो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसऱ्याचं नाव आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एक आहे RER आणि दुसरा आहे SER. आता आपण किती स्मूथ पैकी रफ एंडोप्लाझ्मिक अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला क्लासिफाय केले पहा. पण दोघांमधले जर डिफरन्शियल पॉईंट जर आपल्याला लिहायचे असतील, जस्ट अ मिनिट, दोघांचे जर डिफरन्शियल पॉईंट आपल्याला लिहायचे असतील तर आपण दोघांमधले डिफरन्शियल पॉईंट कशी लिहू बरं? मी असं सांगेल RER रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर रायबोझोम आहेत, याच्यावर रायबोझोम नाहीत. त्यानंतर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सिस्टर्नीनं बनलेलं आहे, जे तुम्हाला इकडचा पार्ट दिसला होता पहा इकडे, हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सिस्टर्नीनं बनलेला आहे. पण जो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट आहे हा तर ट्यूबुलनं बनलेला आहे. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट मी हे पण सांगेल का, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे बेसिकली न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या साईडला आहे, अलीकडचा पार्ट आहे. पण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा प्लाझ्मा मेम्ब्रेन या साईडचा पार्ट आहे. कळते का मला काय म्हणायचं आहे? त्यानंतर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सिस्टर्नीनं कंपोज आहे, तर रफ हा सिस्टर्नीचा आहे, तर स्मूथ हा ट्यूबुल्स आहे. म्हणजे असे डिफरन्शियल पॉईंट आपल्याला लिहिता येतात. आर यू गेटिंग द पॉईंट? तर आता आपण पुढच्या पॉईंटमध्ये लिहू, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला जो काही डिफरन्स आहे तो आता आपण या ठिकाणी डिफरन्स लिहिणार आहोत. तर पहा बाळांनो, मी पॉईंटचं नाव लिहितोय, द डिफरन्स बिटवीन द RER अँड SER. RER अँड SER. तर RER म्हणजे काय? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि SER म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याची पर्टिक्युलरली आपण याची नावं पण लिहून घेऊ इथेच. Rचा अर्थ असतो रफ आणि Sचा अर्थ असतो स्मूथ. एनी डाऊट? पहा आता RER जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होता तो न्यूक्लियसच्या बाजूला बनलेला आहे का? आता मला याला पुन्हा असं दाखवणं तर शक्य होणार नाही, पण तुम्ही थोडं समजून घ्या बरं का मला आता काय म्हणायचं ते. मी आता इतकं म्हणणार आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट इज बेसिकली दे हॅव रायबोझोम्स सो कॉल्ड रफ. त्यांच्याकडे रायबोझोम म्हणून त्याला रफ म्हणतात. याला काय म्हणू? डू नॉट हॅव रायबोझोम. डू नॉट हॅव रायबोझोम्स. ज्यांच्याकडे रायबोझोम्स नाहीत, सो कॉल्ड स्मूथ. पहिलं स्टेटमेंट. सेकंड, जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे बाळांनो, ते सिस्टर्नीनं बनलेलं आहे का बेसिकली ट्यूबुलनं बनलेलं आहे? तो तुम्हाला पाहता क्षणी दिसतंय. ॲक्च्युली हा जो पहिला पार्ट आहे, हा पहिला पार्ट जो तो सिस्टर्नीनं बनलेला आहे, हा ट्यूबुलनं बनलेला आहे. आणि सिस्टर्नी इज टुवर्ड्स द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड दिस इज टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन. तेही लक्षात ठेवा. तर पहा याच्या पुढचा पॉईंट मी असं लिहू शकतो का बाळांनो? काय बरं? दिस पार्ट इट इज अ कंपोज्ड फ्रॉम सिस्टर्नी. इट इज अ कंपोज्ड फ्रॉम सिस्टर्नी. इथं काय लिहिणार? इट इज अ कंपोज्ड फ्रॉम ट्यूबुल्स. हे ट्यूबुल्सनं बनलेलं आहे. काही डाऊट? नेक्स्ट, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज बेसिकली टुवर्ड्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या साईडचा पार्ट आहे. अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज बेसिकली टुवर्ड्स प्लाझ्मा मेम्ब्रेन. टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईडकडे असणारा पार्ट आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की दोघांचे फंक्शन्स काय आहेत बाळांनो. जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तुम्हाला माहिती आहे त्याचं काम प्रोटीन सिंथेसिस आहे, कारण त्याच्याकडे रायबोझोम्स आहेत. सो रायबोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सलेशन. म्हणून ज्या ठिकाणी रायबोझोम आहे त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कंप्लीट होते. तर म्हणून सर्वात महत्त्वाचं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन. लक्षात ठेवा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ RER?
आर ई आरचं फंक्शन मी वेगळ्या कलरनं व्हाईटनं लिहितो आहे. ओके, मी इथं नाव पण देणार आहे द फंक्शन लिहिणार आहे. इट हॅज द फंक्शन ऑफ सिक्रीशन प्लस प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन बनवणं हे याचं महत्त्वाचं काम आहे. पण जर तुम्हाला विचारलं याचं फंक्शन सांगा, कोणाचं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हेल्प्स इन लिपिड सिंथेसिस. इट हेल्प्स इन लिपिड सिंथेसिसमध्ये काम करतं. भरपूर असे काही ॲनिमल स्टिरॉइडल हार्मोन्स आहेत. देर आर मेनी ॲनिमल स्टिरॉइडल हार्मोन्स. दे आर सिंथेसाइज्ड बाय स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कितीतरी असे स्टिरॉइडल हार्मोन्स आहेत जे की आपलं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याला रिलीज करतो, त्याला सिंथेसाइज करतो. तर हे दोघांच्या फंक्शनबद्दल आपण लिहिलं. मग आता मला सांगा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण कंप्लीट डिटेल डिस्कस केलं आहे का, की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय होता, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम्स आहेत, स्मूथवर रायबोझोम्स नाही आहेत. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा सिस्टरीनं बनला आहे, हा ट्यूबुलनं बनला आहे. हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या साईडला आहे, तो प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईडला आहे. करेक्ट. तर ह्या डिफरन्स झाल्याच्या नंतर आता क्वेश्चन आहे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा अजूनही काही फंक्शन्स आहेत का इन कॉमन. तर बाळांनो व्यवस्थित लक्षात ठेवा, अजून काही इम्पॉर्टंट फंक्शन्स मी ERचे लिहितोय जे एनसीईआरटीत मेन्शन नाही आहेत. पहिली गोष्ट, जर तुम्ही आता सेलला ऑब्झर्व केलं असेल तर सेलच्या आत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून ते प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत पूर्ण स्कॅटर्ड झालंय. याचा अर्थ सेलला आतल्या बाजूला एंडोस्केलेटन म्हणून तो काम करेल का? तर आन्सर आहे यस. देअरफॉर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम acts as endoskeleton. It act at endoskeleton. एंडोस्केलेटन म्हणून काम करतं, आतून त्याला प्रोटेक्शन देतं. दुसरं महत्त्वाचं काम, जर समजा तुम्हाला मी असं म्हणू, आपल्या बॉडीमध्ये ज्या मसल सेल्स असतात बाळांनो, मसल सेल. ओके, मसल सेलला सार्कोमियर म्हणतात, सार्कोमियर मसल सेल. तर हे जे सार्कोमियर असतं, मसल सेल असते, त्या मसल सेलमध्ये जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं त्याला सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. आहे ते मसल सेलचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच, पण पर्टिक्युलरली मसल सेलच्याला एक वेगळं नाव आहे ज्याचं नाव आहे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग मी असं म्हणतो, मसल सेल्स ER बेसिकली कॉल्ड सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याचं नाव काय आहे? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ रिझर्वायर ऑफ कॅल्शियम. हा कॅल्शियम आयन स्टोअर करतो. करेक्ट. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. बरं, काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे पण आहेत जसे की आपल्या लिव्हर सेलचे जे की डिटॉक्सिफिकेशनला हेल्प करतात. ओके, ER ऑफ लिव्हर सेल हेल्प्स इन डिटॉक्सिफिकेशन ऑफ टॉक्झिकंट्स. काही जर टॉक्झिक मटेरियल बॉडीमध्ये झालं त्याला डिटॉक्सिफाय करणं गरजेचं आहे. ते बेसिकली लिव्हर सेल्स करतात आणि लिव्हर सेलचा बेसिकली स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. लिव्हर सेलचा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटॉक्सिफिकेशन ऑफ सम काय म्हणू आपण त्याला, असे जे काही खूपच डेंजरस असे मटेरियल आहे त्याला डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम करतो. करेक्ट. सो इन शॉर्ट वी हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड द एंडोमेम्ब्रेन सिस्टम अँड एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पहिला पार्ट दॅट इज नोन ॲज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बाळांनो आपण या संपूर्ण पॉईंटला एक 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करू आणि पॉईंटला एंड करूया. आपण काय काय लिहिले त्याबद्दल एकदा ट्रेस देऊ. पहा, मी असं म्हणतो की इकडे एंडोमेम्ब्रेन सिस्टम काय आहे. जस्ट अ मिनिट, थोडं झूम करतो. हां, एंडोमेम्ब्रेन सिस्टम काय आहे? तर एंडोमेम्ब्रेन सिस्टम तो पार्ट आहे ज्याच्यामध्ये मेम्ब्रेनस ऑर्गनल तर आपल्याकडे आहेत, बट दीज मेम्ब्रेनस ऑर्गनल दे आर डिस्टिंक्ट इन देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन. त्यांचं काम, त्यांचं दिसणं डिस्टिंक्ट आहे म्हणजे डिफरंट आहे, बट देअर वर्क इज कोऑर्डिनेटेड. त्यांचं काम आता एकत्रित आहे किंवा कोऑर्डिनेटेड मॅनरनं घडतं जेव्हा ते एकत्रित काम करतात. मग कोण कोण आहेत? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडीज, लायझोझोम आणि व्हॅक्युअल. बाळांनो एनसीईआरटीत अजून एक स्टेटमेंट दिलेलं आहे. एनसीईआरटीचं म्हणणं असं आहे की इथं लिहितो पहा, दिस इज अ मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर प्लास्टिड अँड पेरॉक्झिझोम आर नॉट अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. तर काय सांगायचं?
नॉट द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे पार्ट नाही आहेत. हेच नाही, बाकीचा कोणताच पार्ट नाही आहे, पण पर्टिक्युलरली त्यांनी काही एक्झाम्पल देऊन सांगितले ते हे लक्षात ठेवा. ओके, कारण मायटोकॉन्ड्रिया एकदम सेपरेट आहे, प्लास्टिड सेपरेट आहे, पेरॉक्सिझोम सेपरेट आहे. मग एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे 4 पार्ट कोण? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी बॉडीज, लायझोझोम, व्हॅक्युअल. यांचं काम प्रोटीन लिपिड बनवणं, यांचं काम त्याला पॅकेज करणं, मॉडिफाय करणं, आणि लायझोझोममध्ये कम्प्लिटली एन्झाईममध्ये कन्व्हर्ट करणं, जे की डायजेस्टिव्ह ज्यूसच्या फॉर्ममध्ये येईल आणि एक्झॅक्ट सेलच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये हेल्प होईल. नेक्स्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे? जेव्हा आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीला पाहिलं तेव्हा त्यांनी असं दाखवलं की आपल्या सायटोप्लाझममध्ये काही ट्युब्युलर रेटिक्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. ट्युब्युलर रेटिक्युलर स्ट्रक्चर. आणि आपण जे आता सेलची डायग्राम, ही डायग्राम जी काढली होती त्याच्यामध्ये हे ट्युब्युलर स्ट्रक्चरच ऑब्झर्व होतं. आणि इट इज अ स्कॅटर्ड इन टू द सायटोप्लाझम. ते सायटोप्लाझममध्ये असं स्कॅटर्ड आहे. स्कॅटर्ड झाल्यामुळे काय झालं? सायटोप्लाझम डिवायडेड इंटू 2 पार्ट्स ना, इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट. म्हणजे सायटोप्लाझमचा जो मधला पार्ट आहे, सायटोप्लाझमला कलेक्टिव्हली इंट्रासेल्युलर म्हणू, कारण सेलच्या आतचा पार्ट आहे. सेलच्या आतल्या पार्टला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. काही सायटोप्लाझम जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आत आलं, काही सायटोप्लाझम बाहेर राहिलं. जे सायटोप्लाझम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आत आलं, नोन ॲज अ ल्युमिनल ER, आणि त्याच्या जे बाहेर राहिलं ते एक्स्ट्रा ल्युमिनल झालं. बरं, आता क्वेश्चन असा आहे की जर मी ERची डायग्राम ड्रॉ करा म्हटलं तर ही ERचे कंप्लीट डायग्राम आहे, ज्याच्यावर मी काय म्हटलं, दिस इज अ आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन नोन ॲज अ एक्टोकॅरिओथिका. त्याच्यानंतर काही सिस्टर्नीचा पार्ट आहे. सिस्टर्नी नंतर काही छोटे छोटे स्पेरिकल बॉडीज आहेत, त्याला व्हेसिकल म्हणतात. आणि याच सिस्टर्नी जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेन साईडला येतात, इट विल कन्व्हर्ट इन टू द ट्युब्युलर स्ट्रक्चर. ते एका ट्युब्युलच्या फॉर्ममध्ये येतात. आता मला सांगा बाळांनो, सिस्टर्नी त्या आहेत ज्यांच्यावर रायबोझोम बियर करतात. म्हणजे हा जो रायबोझोम बियर केला पार्ट असेल तर 100% तो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा असेल. आणि इकडे रायबोझोम नाही आहेत म्हणून तो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट आहे, ज्याला तुम्ही SER म्हणता. म्हणजे इन शॉर्ट, सिस्टर्नी, व्हेसिकल आणि ट्युब्युल हे तिघजण असे आहेत ज्यांनी ERला बनवलं आहे. पण त्याने डिव्हाइड कसं केलं आहे? सिस्टर्नी घेतलं की रफ पार्ट तयार व्हायला आहे, आणि ट्युब्युल्स घेतलं की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट तयार व्हायला आहे. म्हणून आपण पहिल्यांदा तिघांना डिफरन्शिएट केलं. कोणाकोणाला? एक म्हटलं तर सिस्टर्नी, ट्युब्युल्स आणि व्हेसिकल. व्हेसिकल स्पेरिकल बॉडी आहे, ट्युब्युल्स ट्युब्युलर किंवा ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे. बरं, इथं ट्युब्युल आपण असं दाखवलं, याला थोडं जस्ट अ मिनिट, आपण याला थोडंसं ब्रांचिंग पण दाखवू शकतो. ब्रांचिंग कसं दाखवणार बरं? हेच ट्युब्युलर स्ट्रक्चर आपण असं दाखवू शकलो असतो का? दिस इज अ स्ट्रक्चर, सॉरी, हे असं स्ट्रक्चर असतं आपलं. आणि जर तुम्हाला फ्लॅटन आणि पॅरल स्ट्रक्चर पाहायला गेलं तर ते कोणाचं आहे? सिस्टर्नीचं स्ट्रक्चर आहे. राईट. आता मला सांगा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द RER अँड SER? RER आणि SER मधला काय फरक होता बाळांनो? जर RERचा विचार करू तर मी असं म्हणू का, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम आहेत म्हणून त्याला रफ म्हणतात. याच्यावर रायबोझोम नाहीच आहे म्हणून त्याला स्मूथ म्हणतात. रायबोझोम असेल तर रफ, नसेल तर स्मूथ. रायबोझोम आहेत पण हा बेसिकली कशानं बनलेला आहे? हा सिस्टर्नीनं बनलेला आहे. पण हा कशानं बनलेला आहे? इट इज बेसिकली कंपोज फ्रॉम द ट्युब्युल्स. हा ट्युब्युलनं बनलेला आहे. दुसरी गोष्ट, हा कोणत्या साईडला आहे? टुवर्ड्स द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आपण जस्ट पाहिलं, कारण सिस्टर्नी अलीकडचा पार्ट आहे. इट इज टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईडला पलीकडच्या बाजूचा पार्ट आहे. नंतर याचं फंक्शन काय बाळांनो? याचं काम आहे सिक्रिशन अँड प्रोटीन सिंथेसिस. याचं सर्वात इम्पॉर्टंट फंक्शन होतं, इट हेल्प्स इन लिपिड सिंथेसिस. आणि काही ॲनिमलमध्ये स्टिरॉइड हार्मोन तयार करणं, हे सुद्धा SERचं काम आहे. आणि 3 काही इसेन्शियल पॉईंट डील केले, ज्याच्यात पहिला पॉईंट पाहिला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक एंडोस्केलेटन आहे, सेलला आतून प्रोटेक्शन देतं. मसल सेलच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात, इम्पॉर्टंट होतं. आणि त्याचनंतर लिव्हरच्या काही आपल्या लिव्हर सेलच्या आहेत त्या डिटॉक्सिफिकेशनचंही काम करतात. आणि पर्टिक्युलरली त्या लिव्हरचा RER नाही तर SER याच्यामध्ये जास्त पार्टिसिपेट करतो. इज देअर एन डाऊट? So with the help of this point we have successfully completed the first endomembrane system part that is known as the endoplasmic reticulum. जर याच्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट असतील तर यू कॅन आस्क मी. पण जवळपास NCERT छानपैकी क्लिअर झालेली आहे आणि NCERTच्या बाहेर जाऊनही आपण थोडंफार घेतोय, तर त्या गोष्टीलाही तुम्ही चांगल्यापैकी कव्हर करा. जे इसेन्शियल आहे आतापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत तितके. ओके, तर भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट घेणार आहेत, गॉल्जी बॉडीज आणि लायझोझोम. ओके, टेक केअर, बाय.